रसिको, यापूर्वीच्या एका गाण्यात आपण भगवान विष्णूंच्या कृष्ण अवताराचे गाणे ऐकले. तर आता भगवान विष्णूंचा अजून एक अवतार म्हणजे राम अवतार. राम गावा, राम घ्यावा, राम जीवीचा विसावा असा ज्यांचा गौरव केला जातो ते कौसल्याचा बाळ राम असणारे बालवैन राम म्हणजेच रामलल्ला हे कसे होते याचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर यांनी केलेले गीत रामायणातील वर्णन आपणासमोर सादर करीत आहेत पार्थ वैद्य. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हातानी जेवतो, माझ्या हातानी जेवतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हातानी जेवतो, माझ्या हातानी जेवतो. उरलेल्या घासांसाठी थवा रागूंचा थांबतो, थवा रागूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लाजुनी चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत. सावळा ग रामचंद्र करी भावंडासी प्रीत. थोरा थोरानी शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन. सावळा ग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन. माझ्या भाग्याच्या शोकाचे चार अखंड चरण, चार अखंड चरण. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण. सावळा ग रामचंद्र करी बोबडे भाषण. त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर. सावळा ग रामचंद्र करी बोबडे हे घर. वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार, येती बोबडे उच्चार.
चंद्र चंद्र नभीचा मागतो सावळा ग रामचंद्र चंद्र नभीचा मागतो रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो सारा प्रासाद जागतो सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण देव कृपेचा वरुण